संतोष देशमुख हत्या प्रकरण जातीयवादाच्या वळणावरती कुणी नेलं, अनेकांकडून सवाल उपस्थित. राजकीय आरोप प्रत्यारोपशी गेला. धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडची ओळख करून दिली. जरांगेंनी सांगितला सप्टेंबरमध्ये झालेल्या मध्यरात्रीच्या भेटीचा किस्सा. कृष्णा आंधळेला लपवून ठेवल्याचाही जरांगेंचा आरोप. धनंजय मुंडेंविषयी उद्या मोठा गौप्यस्फोट करणार, अंजली दमानियांचा इशारा. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना सुद्धा भेटणार. चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. वडेट्टीवारांचा आक्षेप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी अजूनही कायम असल्याची चर्चा. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी आणि स्वतः बोलावलेली नगरविकासची बैठकही केली रद्द. मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावरती राहायला घाबरतात. काळ्या जादूचा उल्लेख करत संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. तर ठाकरे काळ्या जादूचे बादशाह, रामदास कदमांचा पलटवार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 70 लाख नवीन मतदार वाढले. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत दावा. शिर्डीमध्ये 7,000 मतदारांचा पत्ता एकाच इमारतीचा असल्याची माहिती. शासकीय कामं करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल 90,000 कोटींची थकबाकी. राज्यातील कंत्राटदारांचा पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा. शिवसेना जोडायची वेळ आली आहे म्हणणाऱ्या संजय शिरसाट यांचा यू-टर्न. एवढा दुरावा आलाय की पुन्हा एकत्र येणं अशक्य, शिरसाट यांचं नवं वक्तव्य. राक्षेनं खरं तर पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या. पंचांना लाथ मारण्याचं डबल महाराष्ट्र केसरी. चंद्रहारकडून संतप्त समर्थन. तर शिवराजचा पराभव सिद्ध केल्यास 1 कोटी देण्याचं कोच पोंगल यांचं आव्हान. अंबरनाथमध्ये भर दिवसा तरुणीवरती धारदार शस्त्रानं वार करत हत्या. शिवाजीनगर पोलिसांकडून हल्लेखोराचा तपास सुरू. दुहेरी हत्याकांडानं साईबाबांची शिर्डीही हादरली. संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांसह 3 जणांवरती प्राणघातक हल्ला. दोघांचा मृत्यू तर 1 गंभीर. तासाभरातल्या 3 घटनांनी शिर्डीमध्ये खळबळ. 1 संशयित ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.